लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे। त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर तिरंगी रंगात न्हाऊन निघालं आहे। बातमी आहे पंढरपूरमधून। तिरंगा रंगात रंगले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर। हरिनामाच्या गजरात एरवी न्हाऊन निघणारे विठ्ठल मंदिर आज मात्र देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसून येते। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण विठ्ठल मंदिराला 2 टन फुलांपासून तिरंगा रंगाची फुलांची सजावट करण्यात आली। पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे। त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर तिरंगी रंगात न्हाऊन निघालं आहे। रामकृष्ण हरी जय हिंद। आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तिरंगामय सजावट केलेली आहे। जवळजवळ 2 टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। विविध फुलांचा, आकर्षक फुलांचा असा वापर केलेला आहे। तिरंगामय पांडुरंग मंदिर आपल्याला कसं दिसन याचं तयारी करून आम्ही तिरंगामय मंदिर केलेलं आहे। झेंडू, आष्टर, सेवंती, भगवा झेंडू, हिरवा पाला असं हे करून आपण सजावट केलेली आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण। भारताचा स्वातंत्र्य दिन ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत अनेक नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक बातमी आहे गोंदियामधून। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण। गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पार पडला ध्वजारोहण सोहळा। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9:05 पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। तसेच पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर गोंदिया जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले। जिल्हाधिकारी श्री रंजित नायक, एसपीसी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून या थोर विभूतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला, यांना मी वंदन करतो। महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली प्रगती आणि विकासाच्या नव्या आशा व आकांक्षाची पायाभरणी झाली आहे। जनहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता, शेतकरी, समाजाच्या सर्व घटकाच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे। अनेक लोकप्रिय निर्णय घेऊन महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला गती प्रदान करून दिली। समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया गडचिरोलीपर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। यामुळे गोंदिया सरकारच्या आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्याच्या गतीने विकास होणार आहे। गोंदिया येथील शासकीय महाविद्यालय बांधकाम प्रगतीवर सुरू आहे। महिलांवर अत्याचार व अपराधाच्या संदर्भातील प्रकरण त्वरित निवारण करण्यासाठी गोंदिया येथे विशेष न्यायालयाची स्थापना मंजुरी देण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनामध्ये खरीप पडून हंगामात 2024-25 मध्ये विक्रमी 24,67,000 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून याची आधारभूत किंमत 567 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे। तसेच खरीप हंगामात 2024-25 मध्ये स्थापना करून नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आलेला असून 90,000 शेतकऱ्यांना 180 कोटी 61 लाख रुपये बोनस अदा करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई ने सुरू केलेली
प्रधानमंत्री किसान सम्मान योजना के 20,20वां हप्ता माननीय प्रधानमंत्री के हस्ते 2 अगस्त 2025 रोजी जिल्ह्यातील 2,20,000 पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती भर पाडावी यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 करिता जिल्ह्यातील 293 गावांची निवड करण्यात असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. तसेच जास्त मजदूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अंतर्गत जिल्ह्याच्या सन 2024-25 मध्ये एकूण 357 कोटी 20,76,000 निधी खर्च झाले असून यामध्ये 1,73,000 मनुष्यबळ रोजगार निर्मिती झाला आहे. जिल्ह्यांचे 1 ते 7 ऑगस्ट म्हणून महसूल सप्ताह साजरा करण्यात आला असून या काळात नागरिकांना विविध दाखले प्रमाणपत्र याच्यासोबत शासन योजनेचे लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून देण्यात आला. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये चाललेले महाराष्ट्र सरकारचे सर्व काम आणि महसूल विभागाचे अभिनंदन करतो. बातमी आहे वाशिममधून. वाशिम येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी 9 वाजता वाशिमचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी वीर सैनिकांच्या पत्नी, पोलीस अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणारे विविध अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न. बातमी आहे बुलढाणामधून. 79व्या स्वातंत्र्य दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं आणि यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, विद्यार्थ्यांचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. बातमी आहे कल्याणमधून. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत KDMचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात KDMचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर 27 गावातील कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचे नियुक्तीपत्र आयुक्तांच्या हस्ते देण्यात आले. आरोग्य विभागाच्या 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील करण्यात आलं. महिलांमध्ये कर्करोग जनजागृती करण्यासाठी तसेच त्याचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी मिशन शक्ती कर्करोगामुळे कर्करोगमुक्त अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला, अशी माहिती KDMचे आयुक्तांनी दिली आहे. तर आज चिकन मटण बंदी विरोधी आंदोलनाबाबत आयुक्तांना विचारलं असता पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल असं त्यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिवस निमित्त देशभरात आपण हर घर तिरंगा अंतर्गत कार्यक्रम घेत आहोत. इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे प्रांगणात आपण ध्वजारोहण केलं आहे. पुढेही डोंबिवलीमध्ये 2 कार्यक्रम आहेत. विविध ठिकाणी शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये कार्यक्रम होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो, प्रत्येक नागरिकांनाही आव्हान आहे की आज आपण उत्साहाने स्वातंत्र्य दिवस साजरा करावा. हर घर तिरंगा अंतर्गत आपले घरातही झेंडा आपण फडकवावा अशी मी आयुक्त म्हणून सर्वांना विनंती करतो. BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क. बातमी आहे नाशिकमधून. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आंदोलकांची भूमिका 16 ऑगस्टपर्यंत शांत राहण्याची. 16 ऑगस्टच्या दुपारी 3 पर्यंत आम्ही प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आम्हाला भगतसिंह दाखवावा लागेल. गिरीश महाजन आमचे पालक आहेत. आज रात्री किंवा उद्या सकाळी आमचा त्यांना भेटण्याचा प्रयत्न. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर आंदोलकांची भूमिका 16 ऑगस्टपर्यंत शांत राहण्याची. 16 ऑगस्टपर्यंत शासनाने योग्य विचार करावा, अन्यथा आम्हाला आमच्यातला भगतसिंह दाखवावा लागेल. आम्ही संविधानिक पद्धतीनं आंदोलन करत आहोत. आम्हाला महात्मा गांधी पण माहिती आहेत आणि भगतसिंग पण. सांगत होतो, शासनाच्या प्रतिनिधींनी इथे यावं, आमच्याशी चर्चा कराव्या आणि चर्चा केल्यानंतर आम्ही एवढा दाटपणा घेणार येत नाही. आम्ही शिक्षक आहोत, कारण हे आमचे सर्व गुरुजन आहेत.
परंतु माझ्या नाशिक शहराच्या कमिशनर आदरणीय कर्णिक साहेबांनी इथे यावं लागलं, त्यांनाही विनंती करावी लागली आणि मग आले. आम्ही चर्चा जी काय असेल ती चर्चा केलेली आहे, परंतु चर्चेतून आमचं समाधान झालं नाही. परंतु उद्याच्याला स्वातंत्र्य दिवस आहे, कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचा कुठेही अवमान होणार नाही, कारण तो शिक्षकांचा बॅड मेसेज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात जाईल. त्यामुळे या तिरंग्याला सॅल्यूट करून आज आलेल्या अधिकारी कमिटी या शिष्टमंडळाचं जरी आम्ही संतुष्ट नसेल, परंतु त्यांना आम्ही विनंती केली आहे की आमचा जरीही स्वातंत्र्य दिवस तुम्ही हिरावून घेतला असेल, शासनाने हिरावून घेतला असेल, तरी ह्या गेटसमोर किंवा आपली इच्छा असेल, तुम्हाला जर आमच्याकडनं काही नुकसान होणार नसेल असं वाटत असेल तर आतमध्ये येण्यासाठी सॅल्यूट देण्यासाठी परवानगी द्या. नसेल तर गेट पुढे उभं राहून तरी आम्हाला सॅल्यूट देण्यासाठी परवानगी द्या अशी त्यांना आम्ही विनंती केली. परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अगदी 16 ऑगस्टच्या 3 वाजेपर्यंत आमच्या पूर्ण नाही झाल्या. तर आम्ही सांगितले, आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा पुस्तकातून शिकवतो, सुभाषचंद्र बोससुद्धा शिकवतो, आणि मग जर असं काही होत नसेल तर मूछ फिरून मात्र भगतसिंग आम्हाला दाखवावं लागेल. याचा विसर या महाराष्ट्र शासनाने किंवा आमच्या विभागाने पडू नये. जशी आम्ही ताठर भूमिका लवचिक घेतो, कारण या देशाचा नागरिक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे, या राज्याचा नागरिक शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे आणि आम्ही तरुण त्याच विचारांचे आहोत. त्यामुळे आमचे विचार काही दुसरे कोणतेही नाही. आता चर्चा झालेली आहे की आम्ही आतापर्यंत माननीय मंत्री महोदय, माननीय कुंभमंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या चर्चेमध्ये, यांच्या बैठकीमध्ये जे जे आम्हाला आश्वासने मिळाली त्या आश्वासनाचा आपण तिथून जर आपल्याकडे माहिती नसेल तर तिकडे रिपिटेशन ती माहिती घ्यावी आणि आपण या मुलांना आतापर्यंत न्याय का दिला नाही हे त्यांना विचारावं. ह्या प्रकारची चर्चा झाली, म्हणून शिष्टमंडळ ती चर्चा, सदैव चर्चा ही वरिष्ठ लेवलला पाठवेल आणि त्याचं उत्तर आम्हाला. बातमी आहे भिवंडीमधून. भिवंडी शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिनानिमित्त भिवंडीत महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस उपायुक्त कार्यालयात देखील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज देशभरात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. त्याच पद्धतीने आज आपण भिवंडीतही अत्यंत चांगल्या वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. सर्व देशवासियांना आणि भिवंडीवासियांना माझ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. जैसे कि अभी आज गणपति विसर्जन भी करीब आ रहा है, साथ में और ईद मिलादुल नबी, आज स्वातंत्र्य दिन सर क्या कहेंगे, भिवंडीवासियों क्या अपील करेंगे? जे आता गणपती आणि दहीहंडी एकत्र येत आहे, त्यानिमित्ताने सर्व भिवंडीवासियांना मी अत्यंत चांगल्या वातावरणात हे दोन्ही सण साजरे करावेत यासाठी आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना? जळगावमधून एक महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तन ग्रुप यांच्या वतीनं हर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तन ग्रुप यांच्या वतीनं हर तिरंगा अभियानाअंतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः कर्मा चित्रपटातील दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए हे गाणं गात उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देशभक्तीपर गीत म्हटल्यानंतर
काय सांगणार आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यात स्वतः तुम्ही सुद्धा देशभक्ती हे बघा, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर गणपती उत्सवाची शांतता कमिटीची बैठक जळगाव जिल्ह्याची लावण्यात होती। या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आज तिरंगा रॅली आहे, संगीताचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने सगळे अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आले। देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी त्यामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या येण्याच्या या पूर्वसंध्येला पूर्ण देश आनंदोत्सवामध्ये आहे की ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांना या गोष्टीचाही गर्व आहे की त्यांनी इंग्रजांची सत्ता मोडीत काढत आपल्या देशावर तिरंगा फडकवला। तुम्ही स्वतः या ठिकाणी देशभक्तीपर गीत म्हटलं, आता सगळ्यांचा आग्रह होता म्हणून म्हटलं। तो एक ठराव बैठक पण पार पडली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, त्या बैठकीला पण तुम्ही दरवेळेचे जे प्रश्न आहेत रस्त्यात। बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडी शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। अपील करता हूँ, वही मेरी आज अपील भी रहेगी भिवंडी के लोगों से कि जो हमारे मेन मुद्दे हैं, स्वच्छता, हमारे ट्रैफिक रूल्स का पालन करना, ये मैं उनसे अपेक्षा करूँगा कि उस पर वो हमारा सहयोग करें, हमारा सहकार्य करें। और लोगों को मैं ये बताना चाहूँगा कि आज हम पेएन पार्क पर ऑपरेशनलाइज कर रहे हैं। उसका इनॉग्रेशन पहले हो चुका था बट आज उसको हम ऑपरेशनलाइज करने का प्रयत्न करने वाले हैं। और आज रोटरी क्लब के मार्फत से हम यहाँ पे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट और जो अपना जो ओला कचरा, सूखा कचरा कैसे वर्गीकरण करना है उसके लिए एक अवेयरनेस ड्राइव का भी इनॉग्रेशन कर रहे हैं। तो हम कोशिश करते हैं महानगर पालिका में कि ज़्यादा से ज़्यादा सुविधाएं देने का प्रयत्न करें। हमारी टीम दिन और रात काम कर रही है आने वाले सनों के लिए भी, तो हम पूरी तरीके से तत्पर हैं भिवंडी की सेवा करने के लिए। बस लोगों का सहकार्य चाहिए तो भिवंडी का बिल्कुल विकास भी होगा। सर, जिस तरह से यहाँ पर हर साल यहाँ पे शपथ ली जाती है स्वच्छता को लेकर, मगर उसके बावजूद रोड पे कई सड़क के बीचों बीच कचरे का ढेर होता है और रोड पे खड्डे भी बहुत है, सर क्या कहेंगे उस बारे में? नहीं, दो अलग अलग प्रश्न हैं आपके, स्वच्छता और गड्ढे। स्वच्छता बिल्कुल होती है, स्वच्छता के अंदर बिल्कुल कचरा होता है। हमने उसके अंदर विशेष ड्राइव्स भी ली हैं कचरा कुंडी बंद करने के लिए, वो हमारा प्रयास लगातार शुरू भी है। और हम उसके अंदर आज जो मैंने आपको बताया रोटरी क्लब के मार्फत जो हम ड्राइव ले रहे हैं वो उसी के लिए है जिससे ये सब कम हो। रही बात गड्ढों की, गड्ढों के लिए जैसे मैंने आपको शुरुआत में बताया कि सुबह शाम हमारी टीम काम कर रही है। बारिश के मौसम में थोड़ा सा मुश्किल ज़रूर होता है बट हमारे स्ट्रिक्ट ऑर्डर्स हैं कि किसी भी तरीके के शहर में गड्ढे ना रहे और जो आने वाले त्यौहार हैं उसमें किसी भी प्रकार की लोगों को तकलीफ़ें ना हो। सर, जिस तरह से कचरा ले जाया जाता है उसके बारे में क्या करें? ओपन गाड़ियों में कचरा ले जाया जाता है जो रास्ते पर गिरते हुए जाता है, उसके बारे में? ओपन गाड़ियों में कचरा ले जाना अलाउड नहीं है और जो ओपन कचरा लेके जाएगा उस पर हम नक्की कार्रवाई भी करेंगे। नियम ऐसे है कि उसको कवर करते हुए ले जाना है, तो उस पर हम बिल्कुल ध्यान देने वाले हैं। बहुत मुबारक हो, आपके आने के बाद भिवंडी शहर में बहुत सी चीज़ें पहली बार हो रही हैं। एक सवाल है, इस बार भिवंडी महानगर पालिका के 2 उड़ान पुलों पर तिरंगा लाइटें से रोशनी हुई, लेकिन महामहिम मिसाइल मैन डॉक्टर APJ अब्दुल कलाम उड़ान पुल को अंधेरे में छोड़ दिया गया। सर, क्यों ऐसा किया गया? हमारा किसी एक पर्टिकुलर जगह पे लाइटिंग और दूसरी पर्टिकुलर जगह पे लाइटिंग ना करने का ऐसा कोई भी उद्देश्य नहीं था। हमने ये स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत जो हमारे को निधि प्राप्त थी, जो हमारे पास लिमिटेड निधि प्राप्त थी, सिर्फ उसी को हमने वापर किया। तो हमें लगा कि फ्लाईओवर ऐसी चीज़ है जो पूरे शहर से दिखता है और ऊँचा है, तो इसलिए हमने वहाँ पे प्रायोरिटी दी। अगली बार जब हमारे पास ज़्यादा फंड आएंगे तो हम कोशिश करेंगे कि यहाँ पे हर चौक में थोड़ा बहुत लाइटिंग कर सके। के नाम के उड़ान उधर भी करेंगे, नहीं उधर भी करेंगे। तो जो लिमिटेड फंड था उसी का किया। अगली बार जब आएंगे तो हम हर जगह कवर करने की कोशिश करेंगे। चलिए, थैंक यू। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
नाशिकमधल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. माझी नाराजगी नाही, 1995 पासून ध्वजवंदन करत आलो आहे. छगन भुजबळ. आज नाशिकमध्ये खरं तर आपण जे तुमच्या गोंदियाला जाणार होता, पण एकूणच नाराजी आहे या गोष्टीवर. अशा माझं काही नाराजी वगैरे काही नाही आहे. नाराज अजिबात नाही. मी 91च्या अगोदर पासून महापौर होतो, 85 पासून ध्वजवंदन करीत आलेलो आहे. आता एवढंच आहे की जरा गोंदिया वगैरे फार दूर लांब पडत आहे आणि माझी तब्येत पण तशीच येत आहे. एवढं प्रवास वगैरे करा, कारण ते 2-3 दिवस जाणार. अगोदर नागपूरला जा, मग ते विमान नसते, एकच विमान. म्हणून मग मी सांगितलं की दुसऱ्याला कोणाला करायचे. आणि होते 2-4 मंत्री, त्यांना ध्वजवंदनासाठी काम नव्हतं खरं म्हणजे. कारण शहरातलं काम जे मुंबई शहरातलं स्वतः मुख्यमंत्री करतात ध्वजवंदन, आणि लोढासाहेब तिथे पालकमंत्री आहेत, त्यामुळे मग ते रिकामे होते. म्हटलं त्यांना पाठवून दिले, तयार झाले. नाशिकसाठी मागणी केली होती का? कारण गिरीश भाऊ मी कधीच मागणी वगैरे काही केलेली नाही. संपलं आता पुढे. ते मागे रे, आता नाही. मागे ज्यावेळेला भुसे साहेब झाले ना पालकमंत्री, त्यावेळेला मला ते म्हणाले की तुम्ही. BBS न्यूजच्या टीमतर्फे संपूर्ण भारतीयांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.